दरम्यान मराठी मुद्द्यासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आले, राजकारणात काहीही होऊ शकतं असं रवींद्र धंगेकर म्हणतात। आगामी काळात एकनाथ शिंदेही ठाकरेंसोबत जातील, ठाकरे बंधू एकत्र राहावे ही सगळ्यांचीच इच्छा आहे असं वक्तव्य रवींद्र धंगेकरांनी केलं। साहेब असतील, उद्धव साहेब असतील, ही रक्ताची नाती आहे आणि रक्ताची नाती एकत्र आहे तर आपण तर कुटुंबिक माणसं आहेत, परिवारातले, त्यामुळे दोन भाऊ एकत्र येणं सगळ्यांना आवडलं, माझ्यासारख्याला आवडलं, कारण शेवटी दोन भाऊ आहेत ते एका रक्ताचे आहेत, एका परिवारातले, त्यांनी एकत्र येणं काय कोणाला गैर आहे। आपण शेवटी आपली मराठी माणसं ते एकत्र येतात, उलट आपण वाद मिटवायला बसलेले लोक असतो, त्याला आजच्या मेळाव्याला काय राजकीय भूमिका नव्हती, आज फक्त मराठी माणसाची भूमिका होती आणि त्या मराठी माणसाच्या भूमिकेसाठी एकत्र येणं तर त्याचं स्वागतच आपण मला आवडली। मराठी माणसं एकत्र आली त्याचं स्वागतच करावं लागेल ना। कित्येक लोकांनी प्रयत्न केले राजसाहेब उद्धव साहेब एकत्र यावं, भविष्यात हे बी एकत्र येऊ शकतात, असं काय राजकारणात नाही। शिंदे साहेब येते परत एकत्र येऊ शकतात ना, राजकारणात असं काय ना की आज मित्र दुश्मन एकत्र येऊ शकतात, कारण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।